विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. मी PR कांबळे, सांगली हायस्कूल व विनोद शिवाजी भाटी ज्युनियर कॉलेज सांगली. काल आपण चौथ्या टॉपिकचा एक पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला की ज्याच्यामध्ये व्यावसायिक सेवा या शब्दाचा अर्थ दिलेला आहे आणि त्याचबरोबर व्यावसायिक सेवांचं स्वरूप कशा प्रकारे असतं हा भाग तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो की व्यावसायिक सेवा याचा अर्थ व्यवसायिक प्रक्रिया किंवा व्यवसायिक व्यवहार किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या साधनांची आपण मदत घेतोय त्या सगळ्या साधनांना एकत्रित आपण व्यावसायिक सेवा असं म्हणतो. बँका, विमा, गोदाम, वाहतूक, संपर्क यंत्रणा या सगळ्या साधनांच्या मदतीनं आपण खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करत असतो आणि म्हणून या सगळ्या साधनांना आपण व्यावसायिक सेवा असं नाव दिलेलं आहे. व्यावसायिक सेवांचं स्वरूप कसं असतं तर ते आपल्याला डोळ्याला दिसत नाही, हात लावता येत नाहीत, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जसे आपल्याला हस्तांतरही करता येत नाही. एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवा आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सेवा घ्यायला जाल त्या प्रत्येक सेवा उत्पादकाचं स्वरूप हे वेगळ्या प्रकारचं असणार आहे. या ठिकाणी आपण अनेकविध अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. दुसऱ्या उपघटकाकडे येऊया. बँका किंवा बँक्स. आतापर्यंत तुम्हाला बँक या शब्दाचा बँका माहिती आहे, पण बँका काय कामं करतात, बँकांचे प्रकार कोणत्या प्रकारचे आहेत, बँकांचं कामकाज कोणत्या कायद्याने चालतं याविषयी थोडंसं आपण अनभिज्ञ असाल. त्याचीच ओळख आपण या उपघटकामध्ये करून घेणार आहे. सर्वप्रथम आपण बँक या शब्दाचा अर्थ काय आहे तो अर्थ जाणून घ्या. लक्षात ठेवा, काही गोष्टी पुस्तकामध्ये असतात, काही गोष्टी पुस्तकाच्या बाहेर असतात, त्यासाठी आम्ही असतो. तेव्हा पुस्तकामध्ये तुम्हाला जे जे वाचायला मिळणार नाही त्याची आठवण करून देणं हे शिक्षक म्हणून आमची एक सगळ्यात मोठी जबाबदारी असते. आणि म्हणून बँक हा शब्द बँको या शब्दापासून प्रचलित आलेला आहे. थोडासा इतिहास आहे. म्हणजे आपण जर जुने पिक्चर बघितले असतील तर त्या जुन्या पिक्चरमध्ये मोठाच्या मोठा वाडा दाखवलेला असतो. त्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला एक बेंच ठेवलेला असतो किंवा एक झोपाळा असतो. त्या झोपाळ्यावरती एखादा सावकार बसलेला असतो आणि खाली गरीब, ज्याच्या अंगावरती कपडे नाहीत असा एखादा गरीब खाली बसलेला असतो. त्याला तो चोप द्यायला सांगतो आपल्या कामगाराकरवी किंवा त्याच्या जमीन लाटून घेत असतो. पूर्वी बेंचवरती बसून पैशाच्या देण्या घेण्याचे व्यवहार केले जात असत, सावकारकी केली जात असे आणि त्याच बेंच या शब्दापासून, बँको या शब्दापासून बँक हा शब्द आता प्रचलित झालेला आहे. आणि म्हणून एक थोडासा इतिहास, मनोरंजक इतिहास म्हणून बँकांचा अर्थ आपण समजून घ्या. आपल्या भारतामध्ये 1949 साली बँकिंग अधिनियम तयार झालेला आहे आणि बँक ही एक व्यवसाय संस्था आहे. नफा मिळवण्याच्या उद्देशानं काम करणारी ही व्यवसाय संस्था आहे. बँक आपल्याला फक्त पैशाच्या देण्या घेण्याचे व्यवहार करण्याची सेवा देते, पण त्यातनं ती नफा मिळवते. आणि म्हणून एक व्यवसाय संस्था या नात्यानं भारतीय बँकिंग कायदा 1949 नुसार काय अर्थ सांगितलाय, ज्या संस्था लोकांच्याकडून ठेवीच्या मार्गाने पैसे गोळा करतात आणि जमलेल्या पैशातून व्यापारी, उद्योजक, छोटे व्यावसायिक यांना कर्ज पुरवठा करतात किंवा उत्पन्न मिळवण्याच्या हेतूनं, फायदा मिळवण्याच्या हेतूनं ठेवीद्वारे झालेल्या पैशाची गुंतवणूक करतात, अशा व्यवसाय संस्थांना बँका असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा आठवणीत ठेवा, लोकांच्याकडून ठेवी गोळा करणारी आणि ठेवीद्वारे जमा झालेल्या पैशातून गरजू व्यापारी, उद्योजकांना कर्ज देणारी किंवा इतर मार्गामध्ये गुंतवणूक करणारी जी व्यवसाय संस्था आहे त्या व्यवसाय संस्थेला आम्ही बँक असं म्हणतो.
आपल्या देशभरामध्ये किती प्रकार आहेत बँकांचे. तुम्हाला सर हे प्रकार पडले कशावरनं? तुम्ही जर म्हणताय की ठेवी गोळा करणारी आणि कर्ज देणारी आणि गुंतवणूक करणारी जी व्यवसाय संस्था असते त्या व्यवसाय संस्थेला बँका असं म्हटलं जातं. मग हे प्रकार कसे पडले? कारण प्रत्येक बँकेचं कार्य वेगळं आहे आणि म्हणून त्यांच्या कार्यावरून बँकांचे हे जवळजवळ 10 प्रकार तुमच्या समोर मी लिहिलेले आहेत. हे 10 प्रकार पडलेले आहेत. एका एका बँकेचा आपण विचार करत पुढे पुढे जाऊ आणि मग पुन्हा एकदा हे प्रकार कसे पडले तुमच्या लक्षात येईल. पहिला प्रकार आहे मध्यवर्ती बँक. प्लीज सहकार विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे ही आहे बँक असं समजू नका. मध्यवर्ती बँक ही आपल्या देशाची सर्वोच्च बँक आहे. जगातल्या प्रत्येक देशाला एक बँक असते आणि जी बँक सरकारची बँक आणि बँकांची बँक म्हणून ओळखलं जातं. काय म्हणतोय? जी बँक सरकारची बँक आणि बँकांची बँक म्हणून ओळखली जाते त्या बँकेला आम्ही मध्यवर्ती बँक असं म्हणतो. आपल्या देशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे. या बँकेची स्थापना केव्हा झाली आहे? पुस्तकामध्ये साल चुकीचं दिलेलं आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. फार तर व्हिडिओ ऐकत असणार वहीवरती हे साल लिहून घ्या. पुस्तकामध्ये 1944 चा अधिनियम दिलेला आहे. 1945 ची स्थापना दाखवलेली आहे. आपण इतर मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935 ची घ्यायची आहे. काय लागलं लक्षात? 1935 साली मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या खिशामध्ये असणाऱ्या नोटेवरती ज्या बँकेचं नाव आहे ती बँक आपली मध्यवर्ती बँक आहे. या बँकेला सरकारची बँक असं म्हटलं जातं, बँकांची बँक असं म्हटलं जातं. का हो? हिला सरकारची बँक का म्हणायचं, बँकांची बँक का म्हणायचं? पहिल्यांदा सरकारची बँक का म्हणायचं एवढं लक्षात घ्या. कारण ही बँक सरकारचे पैसे कलेक्ट करते. कर रूपाने सरकारचे असणारे जे पैसे आहेत ना ते पैसे गोळा करते, आपल्याकडे ठेवते. सरकार जेव्हा जेव्हा त्या पैशाची मागणी करेल तेव्हा ती सरकारी देणी देण्याचं काम ही बँक करते. सरकारच्या वतीनं नोटा छापायचं काम ही बँक करते. आणि आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचं धोरण जेव्हा जेव्हा सरकार ठरवतं तेव्हा तेव्हा आपली ही मध्यवर्ती बँक सरकारला विकासाबाबत मार्गदर्शन करते, सल्ला देते आणि म्हणून तिला आम्ही सरकारची बँक असं म्हणतो. बँकांची बँक का म्हणायचं? कारण या देशामध्ये जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्या बँकांच्या कामाचं नियंत्रण मध्यवर्ती बँकेकडून केलं जातं. एखादी नव्यानं स्थापन होत असलेल्या बँकेला परवानगी देणं, एखादी बँक आपली शाखा ओपन करत असेल तर तिला परवानगी देणं, एखाद्या बँकेची चौकशी लावायची असेल तर ती चौकशी करणं, ऑडिट करणं, तपासणी करणं आणि त्या बँकांकडून लोकहिताची कामं केली जातात किंवा नाही, किंवा आर्थिक व्यवहार व्यवस्थित केले जातात किंवा नाही, हे ही बँक पाहते. आणि म्हणून देशातल्या बँकांची बँक आणि सरकारची बँक म्हणून मध्यवर्ती बँक ओळखली जाते. ही सरकारची बँक आहे, बँकांची बँक आहे. हिचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे. जगातल्या प्रत्येक देशाला एक मध्यवर्ती बँक असते. दुसरी बँक तुमच्या पुस्तकामध्ये व्यावसायिक बँक असा एक शब्द दिलाय. तुम्हाला समजण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी
व्यापारी बँक असाही शब्द वापरता येतो. इंग्रजीमध्ये याला कमर्शियल बँक असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? कमर्शियल बँक. व्यावसायिक शब्द का वापरलाय आणि व्यापारी बँक असा शब्द का वापरलाय? कारण नफा मिळवण्याच्या हेतून पैशाची देवाणघेवाण करणाऱ्या या बँका आहेत, म्हणून व्यावसायिक शब्द. पैशाची व्यापार म्हणजे देवाणघेवाण, आणि म्हणून इथं व्यापार असा सुद्धा शब्द वापरलाय. पैशाचा व्यापार, नफा मिळवण्याच्या हेतून पैसे गोळा करायचे आणि ते इतरांना द्यायचे आणि मधला नफा मिळवायचा व्याज रूपाने, म्हणून याला व्यापारी बँका असंही नाव दिलं जात आहे, कमर्शियल बँका असंही नाव दिलं जात आहे. काय काम करतात? व्यापारी बँका लोकांच्याकडून विविध मार्गाने अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांपासून श्रीमंतातल्या श्रीमंत माणसांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्याच्या हेतूने आणि तुमचे पैसे आमच्या बँकेमध्ये सुरक्षित आहेत या प्रकारची खात्री देऊन मोठ्या प्रमाणामध्ये ठेवी गोळा करतात. आणि या जमलेल्या ठेवीतून व्यापारी उद्योजक छोटे असतील मोठे असतील मोठ्या नफा देत नाहीये, पण अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. हे यांचं मुख्य काम आहे. यापेक्षाही अधिक काम आहेत, नंतरच्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण ठेवी गोळा करणं आणि गरजूंना अल्प आणि मध्यम मुदतीचं कर्ज देणं हे व्यापारी बँकांचं, व्यावसायिक बँकांचं मुख्य काम आहे. 3 प्रकारच्या बँका आमच्या देशामध्ये आढळतात. व्यापारी बँका किंवा व्यावसायिक बँका 3 प्रकारच्या आढळतात. आता तुम्ही म्हणाल हे 3 प्रकार सर कशावरून पडलेले आहेत? मालकीवरून पडलेले आहेत. त्या बँकांचं वरती नियंत्रण कुणाचं आहे त्याच्यावरून हे 3 प्रकार पडलेले आहेत. त्या बँकांची नोंदणी कशा प्रकारे झालेली आहे त्याच्यावरून हे 3 प्रकार पडलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे खाजगी बँका, प्रायव्हेट बँक. कुणाला म्हणायचं? ज्या बँकांवरती ज्या बँकांच्या भांडवलामध्ये खाजगी लोकांचा पैसा गुंतलेला असतो, जास्तीत जास्त त्यांना आम्ही खाजगी बँका म्हणून ओळखतो. एखादं उदाहरण, महेंद्र बँक खाजगी बँक आहे, रत्नाकर बँक खाजगी बँक आहे, ॲक्सिस बँक खाजगी बँक आहे. हे खाजगी बँकांची उदाहरणं आहेत. या बँकांच्या मध्ये लोकांचा पैसा जास्तीत जास्त गुंतलेला आहे, सरकारचं योगदान फारसं नाही, आणि नफा मिळवण्याच्या उद्देशानं लोकांच्याकडे ठेवी गोळा करतात. त्या जमलेल्या ठेवीतून गरजूंना, व्यापारी उद्योजकांना कर्ज पुरवठा करतात, म्हणून यांना खाजगी असं नाव दिलेलं आहे. कंपनी कायद्याखाली या नोंदवलेल्या आहेत. सार्वजनिक बँका, आता सार्वजनिक, पब्लिक, इंग्रजी शब्द याला पब्लिक असा आहे. मग सार्वजनिक बँका कोणाला म्हणायचं? ज्या बँकांच्या भागभांडवलामध्ये केंद्र सरकारचा वाटा जास्त असतो त्याला आम्ही सार्वजनिक बँका म्हणून ओळखतो. मग सरकार या बँकांच्या भांडवलामध्ये भाग का घेतं? यामध्ये का घेत नाही? कारण सरकार लोककल्याणाची कार्य पार पाडण्यासाठी, लोककल्याणाची उपक्रम पार पाडण्यासाठी काही बँका ताब्यात घेतं. त्या सार्वजनिक बँका, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, या सगळ्या बँका सार्वजनिक प्रकारे म्हणतात. बँक ऑफ ज्याला तुम्ही बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, या सगळ्या बँका सार्वजनिक क्षेत्राखाली येतात. काय लक्षात ठेवणार आहे? सार्वजनिक बँकांच्या भाग भांडवलामध्ये सरकारचा पैसा जास्त असतो, सरकारचं नियंत्रण जास्त असतं, सरकारची मालकी असते. इथं मात्र खाजगी लोकांचं नियंत्रण असतं आणि म्हणून हिला आपण खाजगी म्हणणार आहे. परदेशी बँका कुणाला म्हणायचं? जी एका देशात नोंदवलेली आहे, दुसऱ्या देशात नोंदवलेली आहे आणि आपल्या देशामध्ये येऊन इथं धंदा करते पैसे देण्या घेण्याचा, त्याला आम्ही परदेशी बँका असं म्हणतो. या बँकांचा कायदा त्याही देशातला असतो, पण ज्या देशामध्ये त्या व्यवसाय करतात त्या देशातला सुद्धा कायदा त्यांना पाळावा लागतो, म्हणून त्यांना आम्ही परदेशी बँका असं म्हणतो. लक्षात राहिलं? आठवा शांतपणे. खाजगी बँका खाजगी लोकांच्या मालकीच्या आहेत, खाजगी लोकांचा पैसा जास्त आहे. सार्वजनिक बँका सरकारचा पैसा भांडवल म्हणून जास्त आहे, सरकारचं नियंत्रण आहे, लोककल्याणाची कामं करणं हा त्यांचा हेतू असतो. आणि परदेशी बँका 1991च्या खुल्या आर्थिक धोरणानंतर या बँकांचं आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आगमन व्हायला लागलेलं आहे. कारण आज जागतिक बाजारपेठेमध्ये आपण
प्रवेश करतो आहोत, केलेला आहे, प्रवेश करतो म्हणण्यापेक्षा केलेला आहे. आणि म्हणून इथं परदेशी बँका दुसऱ्या देशात नोंदवलेल्या आहेत, पण या देशामध्ये शाखा काढून लोकांच्याकडून ठेवी गोळा करतात आणि कर्ज देतात, त्यांना परदेशी बँका असं म्हणतो. परदेशी बँका निर्यात व्यवहारासाठी खूप उपयुक्त आहेत, आपण मानायला हरकत नाही. तिसरा प्रकार सहकारी बँका, कोऑपरेटिव्ह बँक. महाराष्ट्रामध्ये या बँकांचं जाळं मोठं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की इथं मिरज रोडला गेले की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लागते. इकडे हुतात्मा सहकारी बँक आहे, वाळवा सहकारी बँक आहे, इचलकरंजी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, अर्बन सहकारी बँक आहे. ज्या ज्या बँकांच्या नावामध्ये सहकार असा शब्द वापरला आहे त्या सगळ्या बँकांना आपण सहकारी बँक असं म्हणतो. याही बँक आहेत, याही बँक आहेत, पण या व्यापारी बँकांपेक्षा सहकारी बँकांचा हेतू हा पूर्णपणे वेगळा असतो. कोणता असतो? या बँका नफा मिळवण्याच्या हेतून स्थापन केले जातात, पण सहकारी बँका सेवा देण्याच्या हेतूने वाजवी दरामध्ये आपल्या सभासदांना, सभासद संस्थांना, व्यक्तींना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्याच्या हेतूने कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले असतात. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत या बँकांच्या शाखा तुम्हाला आढळतील. फक्त आपल्याला राज्याच्या बाहेर जाता येत नाही, कारण प्रत्येक राज्याचा सहकार कायदा वेगळा असतो. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राथमिक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँका अशी त्रिस्तरीय स्वरूपाची पतपुरवठ्याची रचना आहे. प्राथमिक सहकारी संस्था कुणाला म्हणायचं? गाव पातळीवरती सोसायटी आहेत, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी असं नाव आहे त्या प्राथमिक सहकारी संस्था. साखर कारखाने असतील किंवा आणि काय असतील, पण शक्यतो पतपुरवठ्यातल्या संस्था जर आपण विचारात घेतल्या तर प्रत्येक गावामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. तिला प्राथमिक सहकारी संस्था असं म्हणूया, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था असं म्हणूया. पतपुरवठा, लोकांच्या विश्वासावर कर्ज पुरवठा करणारी संस्था म्हणजे प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था. गावातले सभासद, शेतकरी सभासद, कारागीर, शेतमजूर, छोटे व्यावसायिक हे सगळे एकत्र येतात आणि गाव पातळीवरती, स्थानिक पातळीवरती किंवा तालुका स्तरावरती एखाद्या पतपुरवठा संस्थेची स्थापना करतात. त्याला आम्ही प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था म्हणतो. मग शिक्षकांची एखादी पतपुरवठा सहकारी संस्था असते, भाजी विक्रेत्यांची एखादी पतपुरवठा सहकारी संस्था असते, खोकीधारकांची एखादी पतपुरवठा सहकारी संस्था असते. अनेक उदाहरण तुम्हाला देता येतील, कारण इथं ज्यांची आर्थिक गरज आहे अशा लोकांना सहकार कायदा 1960 नुसार प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांची स्थापना करता येते. मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुणाला म्हणायचं? तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असणारी आणि जिल्ह्यातल्या सगळ्या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांच्या कामकाजाचं नियंत्रण करणारी, जिल्ह्यातल्या संपूर्ण सहकार चळवळीचं नेतृत्व करणारी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आपल्या सभासद संस्थांना कर्ज पुरवठा करणे, राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत घेणे आणि ती शेतकरी, कारागीर, छोटे व्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते. आणि राज्य सहकारी बँक ही राज्य स्तरावरती काम करते. राज्यातल्या सर्व सहकारी संस्था राज्य सहकारी बँकेच्या सभासद असतात. त्यांना भांडवल उभारणीसाठी मदत करणं, त्यांच्या स्थापनेसाठी मदत करणं, त्यांची हिशोब तपासणी करणं आणि सहकार कायदा आणि व्यवहार नियमानुसार कामकाज चालतंय किंवा नाही ते पाहण्याचं काम या बँका करत असतात. पुढच्या बँकेकडे आपण जाऊ. चौथा प्रकार आहे औद्योगिक विकास बँक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. जिल्हा परिषदेच्या समोर IDBI बँक आहे. या बँकांना औद्योगिक विकास बँका असं का म्हटलंय? कारण व्यापारी बँका, व्यावसायिक बँका छोट्या आकाराच्या, मध्यम आकाराच्या व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करतात. पण एखादा मोठा कारखाना आपल्याला जर उभा करायचा असेल तर मात्र मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. व्यावसायिक बँका फक्त मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. दीर्घ मुदतीचा 15-20 वर्ष मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याची ऐपत या व्यावसायिक बँकेमध्ये, व्यापारी बँकेमध्ये अजिबात नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी ज्यांच्या कार्यामध्ये विशेषीकरण झालेलं आहे अशा बँका औद्योगिक विकास बँका म्हणून ओळखल्या जातात. काय करतात काम?
भागाची विक्री करून भांडवल गोळा करतात. लोकांच्याकडून ठेवी गोळा करत नाहीत या बँक. या बँकेचं खास वैशिष्ट्य आहे, लोकांच्याकडून ठेवी गोळा न करता स्वतःच्या भागाची रोख्याची विक्री करून मोठ्या प्रमाणावरती निधी उभारणी करतात आणि जमलेल्या निधीतून एखाद्या व्यावसायिक कारखानदाराला जागा खरेदी करण्यापासून इमारत बांधण्यापर्यंत, यंत्रसामुग्री खरेदी करण्यापर्यंत, तंत्रज्ञान आणण्यापर्यंत असणारी आर्थिक मदत या बँकेकडून केली जाते. म्हणून उद्योग उभारणीमध्ये औद्योगिक विकास बँकेचा वाटा जास्त आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. पुन्हा एकदा, औद्योगिक विकास बँकेच्या कार्याचं विशेषीकरण झालेलं असतं. त्या फक्त मोठ्या उद्योगांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर 5वी बँक आहे ती विनिमय बँक. आपल्या सांगली शहरामध्ये नाही आहे कदाचित, ती कुठेतरी बंदराच्या ठिकाणी असेल. एक्सचेंज बँक, विनिमयाचा आज जागतिकीकरण आहे, जगाच्या बाजारपेठ आपल्यासाठी खुली झालेली आहे, पण प्रत्येक देशातलं चलन वेगळ्या प्रकारचं आहे. मग या चलनाची आदलाबदल कोण करून देणार? यांना ते अधिकार नाही आहे. फक्त विदेशी चलनाची, परकीय चलनाची आदलाबदल करून देणारी जी बँक आहे त्या बँकेला आम्ही विनिमय बँक, एक्सचेंज बँक म्हणून ओळखतो. आणि त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँक, ग्रामीण भागातील शेतकरी असतील, कारागीर असतील, या व्यक्तींना कर्ज पुरवठा करण्याच्या हेतून ग्रामीण भागातील जनतेला, शेतमजुरांना, ग्रामीण कारागिरांना ही बँक सेवा देण्याच्या हेतून स्थापन केली गेलेली आहे. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार भांडवलामध्ये हिस्सा घेतो, म्हणून याला आपण प्रादेशिक ग्रामीण विकास बँक असं नाव दिलंय. 7वा प्रकार आहे विशेष बँक. आता विशेष फक्त एका विशिष्ट प्रकारच्या कार्यासाठी स्थापन झालेली जी बँक आहे त्या बँकेला आम्ही विशेष बँका म्हणून ओळखतो. यामध्ये 3 प्रकार दिसत आहेत आपल्याला: आयात निर्यात बँक, लघु उद्योग बँक आणि ग्रामीण विकास बँक, किंवा ज्याला आपण नाबार्ड असं म्हणतो. नाबार्ड असं म्हणतो. एक्झिम बँक, एक्झिम याचा अर्थ इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक. आयात निर्यात व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या हेतून या बँकेची स्थापना झालेली आहे, म्हणून तिला आपण आयात निर्यात बँक असं म्हणतो. लघु उद्योग बँक, आपल्या देशामध्ये या बँकेचं काम खूप मोठं आहे. सीडीबी नावाने 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही हा शिकून आलेला आहे भाग आहे. सीडीबी हे स्वतंत्र लघु आणि मध्यम, सूक्ष्म, लहान आणि मध्यम आकाराच्या छोट्या व्यावसायिकांना अर्थपुरवठा करण्याच्या हेतूने, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने फक्त लघु उद्योगांच्यासाठी या प्रकारच्या बँकेची स्थापना केली गेली आहे, म्हणून तिला आपण लघु उद्योग असं म्हणू शकतो. जर आपल्याला एखादा छोटा व्यवसाय करायचा असेल तर या बँकेची आर्थिक मदत तुम्ही घेऊ शकताय. आणि ग्रामीण विकास बँक किंवा नाबार्ड ही देश पातळीवरती कार्यरत असणारी बँक आहे की या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीची कामं करण्यासाठी अर्थपुरवठा केला जातो, शेतीपूरक उद्योगासाठी अर्थपुरवठा केला जातो. मग तुमचं कुक्कुटपालन असेल, शेततळ्याचं काम असेल, किंवा बाग बगीचा घालायचे असतील, किंवा अन्य शेतीची मशागत करायची असेल, पाण्याची बारमाही सुविधा उपलब्ध करून द्यायची असेल कायमस्वरूपीची, तर यासाठी नाबार्ड संस्था तुम्हाला अत्यंत कमी व्याजदराने सवलतीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करतात. थोडक्यात शेतीचे विशेष विकास करण्यासाठी ज्या बँकेची स्थापना झालेली आहे तिला आपण ग्रामीण विकास बँक किंवा नाबार्ड म्हणून ओळखूया. आणि 8वा जो प्रकार आहे तिला आपण इन्व्हेस्टमेंट बँक किंवा गुंतवणूक बँक असं म्हणूया. ही बँक काय काम करते? फक्त गुंतवणुकीचा सल्ला देण्याचं काम करते. ही अलीकडेच आपल्या परिचयाची झालेली आहे. अनेक प्रकारच्या ठिकाणी फायनान्स कंपन्या आलेल्या आहेत. तुम्ही कुठं पैसे गुंतवावेत, फायदेशीर कसे गुंतवावेत याविषयी मार्गदर्शन करणारी ही बँक आहे, म्हणून तिला आपण गुंतवणूक बँक म्हणतो. ठेवी गोळा करत नाही, पैसा गोळा करते. गुंतवायचं कसं ते गुंतवणूक देण्यासंबंधीचं काम करते, कमिशनवरती काम करणार असतात. आणि बचत बँका आज दुर्दैवाने पोस्टाच्या सुविधा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध आहेत, परंतु त्याचा वापर या कुरिअर सेवेमुळं आणि हे तुमच्या मोबाईलमुळं कमी झालेलं आहे. पोस्टामध्ये ग्रामीण बचत बँक, पोस्टांना बचत बँका असंही म्हटलं गेलेलं होतं. कारण या देशाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, कुठलंही 10 गावांचं जरी खेड असलं तरी तुझं पोस्टमन पोचतो.
व्यापारी व्यावसायिक पोचू शकत नाही, बँक पोचू शकत नाही, पण पोस्टमन पोचू शकतो. आणि म्हणून ग्रामीण जनतेला बचतीची सवय लावावी या उद्देशानं त्यांच्या कष्टातनं 4 पैसे जे शिल्लक राहिलेत खर्चातून ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशानं बचत बँका अस्तित्वात आलेल्या आहेत. या बँका कर्ज देत नाहीत, फक्त तुमचे पैसे सुरक्षित ठेवून तुम्हाला हवं त्या वेळेला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. म्हणून त्याला आम्ही बचत बँका असं म्हणतो. या प्रमुख बँकांबरोबर इतरही काही बँका आहेत. लघु वित्त बँक आहे, पेमेंट बँक आहे. या बँका संबंधीची जी माहिती आहे ती माहिती तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये वाचू शकता. लक्षात राहण्यासाठी किंवा कोणत्या बँका महत्वाच्या आहेत. मध्यवर्ती बँक ही देशाची बँक आहे, देशातल्या बँकांची बँक म्हणून ओळखली गेली. का ते मी तुम्हाला बोललो. व्यावसायिक बँक नफा मिळवण्याच्या हेतून लोकांच्याकडून ठेवी गोळा करते आणि जमलेल्या ठेवीच्या रकमेतून व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना, छोट्या उद्योजकांना अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करते. याचे 3 प्रकार आपल्याला आढळतात. सहकारी बँका, या बँकांचं कार्यक्षेत्र किंवा या बँकांची समाजामध्ये खूप मोठी शाखांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सेवा पोहोचलेली आहे. या बँका मोठ्या मोठ्या शहराच्या आसपासच असू शकतात. त्यामुळे या सगळ्या बँकांचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, पुस्तकामध्ये वाचा. 8 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो. बँकांचे प्रकार स्पष्ट करा किंवा बँक म्हणजे काय, बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा. धन्यवाद. चला, किती मिनिटं झाली?